आपण ही थेट दृश्य बघतोय आणि आपले प्रतिनिधी विलास बडे यांनी तिथल्या लोकांकडून जाणून घेतलेला आहे। जे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत त्यांच्याही भावना समजून घेतलेल्या आहेत आणि मोठ्या संख्येने इथं गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसून येते। दादा नेमके काय होते, कसे होते ते सांगताना या कार्यकर्त्यांना मात्र अश्रू तरळताना दिसून येत आहेत। अतीव दुःख या सर्वांना झालेलं आहे। दरम्यान ही दृश्य आपण बघतोय बारामतीच्या त्या विद्या प्रतिष्ठानमधली, ज्या ठिकाणी दादा यांच्या आजूबाजूला नेहमी कार्यकर्त्यांचा घोळ असायचा, मात्र आज त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी हे कार्यकर्त्यांचा हा जनसागर लोटल्याचा आपण बघू शकतोय। अजित पवारांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानमध्ये अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर। उद्या सकाळी 11 वाजता अजितदादांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार। बारामतीमधील विमान अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निधन। अजित पवारांसह 5 जणांचाही मृत्यू। अजित पवारांच्या विमान अपघाताचा थरारक सीसीटीव्ही समोर। सकाळी 8:46 कोसळलं विमान। हा निव्वळ अपघात, यामध्ये राजकारण नाही। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, राज्याचं झालेलं नुकसान भरून निघणार नाही असं सांगताना पवारांना अश्रू अनावर। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार बारामतीमध्ये पोहोचले। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि अजित पवारांच्या निधनानंतर राज्य सरकारकडून 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर। आज शासकीय आणि निमशासकीय कार्यालय बंद। अतिशय धाडसी, स्पष्ट आणि परखड माणूस, कामाचा माणूस, कार्यकर्त्यासाठी कधी धावणारा माणूस। गोष्टीला उभं राहायचं दादा। त्यांना म्हणलं फोटो काढायचा, चांगलं दिसायली पगडी। मला जवळ घेऊन फोटो तिथं काढला। काय बोलू, बोलाय काय राहिलंच नाही। आज दादा तुम्हीच आम्हाला सोडून जाताय। दादा किती क्रूर थट्टा केली आपली दादा। आज संपूर्ण महाराष्ट्र हळहळलाय, कारण एक नेता ज्याची काम करण्याची एक वेगळी शैली होती, कामाचा माणूस म्हणून ज्याची ओळख होती, तो आज हरपलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पार्थिव बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान संकुलात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे। आपल्या लाडक्या दादांना पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते बारामतीमध्ये दाखल झाले। तिथं केवळ दादा दादा असा टाहो ऐकायला मिळतोय। अजित पवारांच्या अपघाती जाण्यानं संपूर्ण बारामती शोकसागरात बुडाली आहे। सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवारांना शोक अनावर झालेला पाहायला मिळाला।